अरबस्थानाचा माणूस आहे. अरब म्हणजे अरब देशातील लोक जे असतात त्यांचा जो वरती अभी हा हो कभी दुबई वाले टेक्निकली 1000 वर्ष मंदिर बनलं. हे मंदिर आहे फक्त. बरं, हे मंदिर बांधलं कोणी? हे पानवाणी बांधलं मंदिर तर नक्कीच नाही. मंदिर कोणी बांधलं, का बांधलं, सहज लोक सांगतात. ती माहिती तेवढी खरी नाही. सहज लोक सांगतात की हे पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे आणि सहज लोक सांगतात की हे हजारो वर्ष जुनं मंदिर आहे. पण हे हजारो वर्ष टेक्निकली 1000 वर्ष जुनं मंदिर नाही. हे मंदिर आहे फक्त 956 वर्ष जुनं मंदिर. ओके, का तर या मंदिराच्या या उत्तर बाजूचा जो आपला हे प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती शिलालेख सापडला होता. त्या शिलालेखातून बरीच माहिती मिळाली. त्या माहितीनुसार या मंदिराची जी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे, पूजा करण्याचा जो सोहळा सुरुवात झाली, तिथं लिहिला होता. तो लेख असा होता की संवत 982 श्रावण शुद्ध नवमी शुक्रवार तेव्हा या मंदिराची प्राणप्रतिष्ठापनासाठी हे मंदिर आशीर्वादामध्ये पूजा सुरू झाली असं. ती जर तिथी जर आपण इंग्रजी कॅलेंडरमध्ये बघायला गेलो तर ती येते 1060 वर्ष. 1060 वर्षामधल्या श्रावण महिन्यामध्ये त्या मंदिराची सुरुवात झाली. 1060 म्हणजे आता 2024 चालू आहे. म्हणजे टेक्निकली या मंदिराला 1000 वर्ष पूर्ण झालेली नाही. म्हणून जर आपण जगूच सगळे 2060 पर्यंत, पण 2060 पर्यंत आपण जगलो आणि असतात असलो तर पुन्हा आपण एकदा रियुनियन करू आणि ज्या वर्षी 2060 मध्ये या मंदिराला 1000 वर्ष पूर्ण होतील तेव्हा पुन्हा आपण भेटू आणि आपण 1000 वर्षाचा सोहळा साजरू. बरं, हे मंदिर बांधलं कोणी? हे पानवाणी बांधलं मंदिर तर नक्कीच नाही. हे मंदिर बांधलं उत्तर कोकणात, म्हणजे आपला हा उत्तर कोकणाचा जो परिसर आहे आणि श्रीस्थानक म्हणजे ठाणे यांचे जे राजे होते शिल्हार राजे, त्या शिल्हार वंशाच्या राजांनी बांधलेलं मंदिर 1060 मध्ये बांधलेलं. कुठल्या राजाने बांधलं तर चित्तराज राजा म्हणून एक शिल्हार राजा होता. चित्तराज तो अल्पवयीन होता, म्हणजे 14-15 वर्षाचा वय असेल आणि तो गादीवर आला तेव्हा त्यांनी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली असं इतिहासकांचं मत आहे. आणि त्यानंतर नागार्जुन राजा तो त्याचा भाऊ होता आणि त्यानंतर याला मुमुनी राजा. चित्तराजांनी सुरू केलेलं काम नागार्जुनच्या काळातून चालू होतं आणि मुमुनीने त्याचा कलशरोपण सोहळा केला. मुमुनी राजाने कलशरोपण सोहळा केला आणि तेव्हापासून मंदिर सुरू झालं. मुमुनीच्या काळात हे मंदिर पूर्ण झालं. ते किती जवळपास 36 वर्षाचा कालावधी, 1024 ते 1060 36 वर्षाचा कालावधी आहे. त्या 36 वर्ष लागले त्या मंदिराला. हे एका रात्रीत बनलेलं मंदिर नाही. नक्की मंदिराला 36 वर्ष लागली लोकांना. आणि त्याची त्या मंदिराची स्थापना झाली तेव्हापासून हे मंदिर अस्तित्वात आलं. बरं, हे मंदिर अस्तित्वात आल्यानंतर जवळपास 1-2-3 काही शतकं मंदिराचा प्रयत्न कसा होता. कोणी ह्या मंदिरात पाडल्याचे पुरावे नाही किंवा सापडतही नाही. म्हणजे ऑटोमॅटिकली पडलेले शिखरे, वरून पडलेले शिखरे आणि कोणी काढल्याचे पुरावे सापडले नाही. झालेली झीज आहे ती पाण्यामुळे झालेली आहे, पावसामुळे झाली आहे, ऊनवाऱ्यामुळे झाली आहे. अशी थोडी फोर्सफुली केलेली झीज दिसत नाही. 1060 ते जवळपास 1918च्या सुरुवातीला म्हणजे 1818 एवढ्या कालावधीमध्ये या मंदिराचा उल्लेख कुठेही आढळत नाही किंवा शिलालेखात नाही आढळत. हा एक शिलालेख सापडला म्हणून त्या मंदिराची कधी स्थापना झाली हे कळलं. पण त्या व्यतिरिक्त नंतर कुठे शिलालेख उल्लेख आढळत नाही. तर हे मंदिर कोणाचं? आपण अंबरनाथ शिवालय म्हणतोय. तर हे मंदिर आहे आम्रनाथाचं मंदिर आहे. ज्या शिलालेखामध्ये उल्लेख होता की हे आम्रनाथाचं देवालय आहे आणि हे आम्रनाथाचं मंदिर आहे. अमरनाथचं अपभ्रंश होऊन अंबरनाथ वगैरे चाललेलं आहे. 1060 पासून ते 1818 पर्यंत याचा कुठे उल्लेख सापडत नाही. 1818च्या कालावधीमध्ये कोणीतरी विष्णूशास्त्री म्हणून होते. त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं की कल्याणच्या पुढे एक काही मैलांवरती एक हे छोटंसं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे आणि ते पाहावं तुम्ही. मग ब्रिटिशांनी याची दखल घेतली आणि ब्रिटिशांनी दखल घेतली. त्यानंतर जेव्हा कल्याणपर्यंत रेल्वे आली त्यानंतर इथे त्यांनी शोध मोहिमा केल्या किंवा फोटो काढायला सुरुवात केली. त्यानंतर त्याचे फोटो यायला लागले, मंदिराचे फोटो अस्तित्वात आले, ते संग्रहालयात वगैरे. ब्रिटिशांनी बऱ्याच गोष्टी वाईट केल्या असतात. त्यातली काही एक चांगली गोष्ट की या मंदिराबाबतीत तुम्हाला सांगेल की 20व्या शतकाच्या सुरुवातीला 1900च्या सुरुवातीला ते स्वातंत्र्य मिळण्याच्या पुढच्या काळात हेनरिक कझिन्स नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. त्या हेनरिक कझिन्सने काय केलं तर तो आला आणि चेक केलं की मंदिराचं शिखर तर पडलेलं, जो आपला तसा सभामंडप दिसतो समोरचा तो सभामंडप पण पडणार होता. तो सभामंडप पण ऑलमोस्ट पडण्याच्या ह्याच्यामध्ये होता. पण तो पडू नये म्हणून त्याने त्याच्यात खांब लावलेले दिसतात आपल्याला, तो लोखंडी खांब. हे त्याने त्या काळामध्ये 2000 रुपये खर्च करून लावले
खांब आहेत आणि त्यामुळे ते सगळं म्हणतात टिकलं आपलं आणि त्यामुळे मंदिराचा खूप फायदा झाला आणि मंदिर टिकलं. त्यानंतर त्यांनी मग तिथे शोधून घेतल्या. या मंदिराच्या एक हातला जी खांब आहेत नक्षीकामामध्ये त्याची एक प्रतिकृती कोलकात्याच्या कोलकात्याच्या संग्रहालयात पण आहे. तेवढा त्यांनी अभ्यास वगैरे केला. हे मंदिर वैशिष्ट्य सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे की हे भूमी शैलीचं मंदिर हे ज्याचा काल निश्चित झाला. म्हणजे बरीच मंदिरं असतात जुनी असतात पण ती कधी बांधलेली आहे हे ठरत नाही. कुठल्या वर्षी बांधलं आहे कधी बांधलं आहे हे कधी सहज सापडत नाही किंवा पुरावे सापडत नाही. त्याचे पुरावे असलेला आणि भूमिज मंदिर शैलीत असलेला हे महाराष्ट्राचे सगळ्यात जुनं मंदिर. ओके, भूमिज मंदिर म्हणजे भूमिज पद्धती मंदिर म्हणजे भूमीतून वर आल्यासारखं वाटतं. म्हणजे खालचा भाग मोठा हळूहळू निर्माण होत जातं तसं त्या स्टाईलचं हे मंदिर आहे आणि त्या पद्धतीचं हे मंदिर. या मंदिरावरच्या ज्या एक एक मूर्तीची मागची गोष्ट आहे किंवा ते स्थान जे निश्चित करण्यात आलं आहे त्याला एक त्यामागे तत्वज्ञान आहे, त्यामागे एक खूप मोठा विचार आहे आणि तो विचार यातून दिसतो. आता आपण ही जरी वरवरची माहिती किंवा जी स्थापनेची माहिती आता आपण इथल्या ज्या ज्या मूर्ती दिसतात तुम्हाला त्याच्या आपण महत्त्वाच्या मूर्ती पण बघू. माहिती सुरू करण्यापूर्वी मला जास्त माहिती नाही, जेवढी मला माहिती आहे थोडी गोष्ट माहिती आहे, थोडासा अभ्यास आहे बेसिक आहे. मी मूर्तीशास्त्राचा काही एक्सपर्ट नाही किंवा मी धर्माचा सुद्धा एक्सपर्ट. ही ब्रह्मदेवाची मूर्ती हा जो भाग आहे हा जवळपास एवढा भाग त्याला मंदिराची वेदी किंवा अधिष्ठान म्हणतात. सिंहासन म्हणजे त्याचं सिंहासन. याच्यावरती बरेच थर आहे. हा जो थर आहे हा गड थर आहे. तुम्हाला हत्ती दिसते त्याचे. हा आहे तो नरथर आहे. या नरथरावरती देवदेवतांच्या मूर्ती आहे. पण हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते या परिसरात कसं जनजीवन होतं, लोक कशी राहायची, काय करायची त्याचं सगळं वर्णन त्याचं चित्रण मला इथे दिसेल. परिसरामध्ये हत्ती जे आहेत ते वेगवेगळे काम करतात असं दाखवतं. म्हणजे काही ठिकाणी असं म्हटलं की हत्तींच्या या पाठीवरती मंदिराचा भार आहे असं काही दिसतं म्हणून हा गड. हा जो वरचा भाग आहे शिखराच्या खालचा त्याला मंडोर असं म्हणतात हा भागाला. आणि ह्या ज्या आडव्या जिथे ज्या मूर्ती आहेत सगळ्या त्या भागाला जंघा म्हणतात. तिथे प्रत्येक ठिकाणी देवतांची मूर्ती आहेत. अष्टदिक्पाल आहेत आणि त्या पूर्ण जंगेवरती सगळ्या देवतांच्या मूर्ती असतात तरी एका व्यक्तीची म्हणजे माणसाची मूर्ती आहे महत्त्वाच्या ठिकाणी. आधी सल्लांतर अजून मधला जो हा काय दिसतोय तुम्हाला मध्ये जे कोपरे त्याला सल्लांतर म्हणतात. त्यानंतर म्हणजे पाणी खाली येतं तिथं त्याला सल्लांतर म्हणतात. आता आपण ह्यातला मेन मूर्ती आपण पाहणार आहोत. इथून सुरू करतो आपण ही महाकालीची मूर्ती म्हणजे महाकालीची मूर्ती आणि या मूर्तीमध्ये तुम्ही पाहू शकता की पूर्ण महाकालीचं हे म्हणजे ज्या गळ्याच्या इथून माळा पण दिसतं इथे ह्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसतं ही पार्वती परिणय म्हणजे शिव आणि पार्वतीचा विवाह ही मूर्ती सगळ्या शिव दिसतात आणि पार्वती दिसत तुम्हाला. हा पार्वती परिणयाचा प्रसंग ते मी चित्रातलेला आहे. ही जी मधली मूर्ती आहे ती इतिहासकांच्या मते ही हरिहर ब्रह्मा आणि सूर्य ही संयुक्त मूर्ती आहे. हरिहर म्हणजे अर्ध विष्णू आणि अर्ध शिव असं असतं आणि त्यामध्ये ब्रह्मा आणि सूर्याची मूर्ती आहे. ओके, आणि इथे तुम्हाला दिसते मूर्ती ती ते पण शिवाचं एक रूप आहे. भिक्षाटन म्हणून तो प्रसंग आहे ती भिक्षाटनाची मूर्ती. इथे अजून एक इंटरेस्टिंग मूर्ती आहे. ही जी तुम्हाला मूर्ती दिसते ही आहे हरिहर आणि सूर्याच्या मुख्य बाजूला आहे भृंगी ऋषी. भृंगी ऋषींची गोष्ट सोपी गोष्ट आहे की भृंगी ऋषी फक्त शिवाची प्रार्थना करायची किंवा शिवाची पूजा करायची आणि शिवाची पूजा करत असताना फक्त ती पार्वतीला इग्नोर करायची आणि पार्वतीला इग्नोर केलं म्हणून पार्वतीने शाप दिला आणि त्यामुळे त्यांची कातडी पूर्ण मास उडवून पडली फक्त हाडं उडली. इथे जिथे तुम्हाला काही दिसत नाही या कोपऱ्यामध्ये इथे शरभेशाची मूर्ती होती. एवढी वर्ष शरभेश हा तो अवतार आहे जेव्हा नरसिंह अवतार विष्णूचा हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर सुद्धा तो थांबत नव्हता तर त्याला थांबवण्यासाठी शिवाने घेतलेला अवतार म्हणजे शरभेशाचा. आणि इथे इंटरेस्टिंग मूर्ती तुम्हाला दाखवतोय का हा जो नरथर आहे इथे तुम्हाला हा जो माणूस दिसतोय हा इतिहासकांच्या मध्ये काही वादामध्ये हा एक अरबस्थानाचा माणूस आहे. अरब म्हणजे अरब देशातील लोक जे असतात त्यांचा जो वरती अभिबी हा हो कभी दुबईवाले अरबस्थानाचा माणूस आहे आणि तो कदाचित मेंढ्यांची लोकर काढतोय किंवा त्यांची कत्तल करतो. त्या अरबस्थानची माणसं इथं काय करतोय आता आपल्या इथे तर त्या काळामध्ये सुद्धा काही अरब लोक कोकणात आणि गुजरातमध्ये राहत होते तर त्याचं हे प्रतीक आहे त्यांना स्थान दिलेलं आहे. ही जी मध्ये जो मस्त दिसतं ते उंच असा आहे छान दिसतोय
तो लिंगोद्भवाची मूर्ती. ओके, एका साईडला ब्रह्मेला विष्णू आहे. ते ब्रह्मा आणि विष्णूमध्ये कोण श्रेष्ठ आहे ठरण्याची शर्यत लागली तर तेव्हा मध्ये त्यांच्यामध्ये लिंग उभं राहिलं. जो त्यांचं ठरलं की जो कोणी लिंगाचं टोक शोधेल, ब्रह्मवरती गेला हंस रूपामध्ये, खाली वराह रूपामध्ये विष्णू गेला, जो कोणी टोक शोधेल तो श्रेष्ठ असं ठरलं. पण त्यांना टोक सापडलाच नाही. आणि मग त्यांना कळलं की विष्णू सगळ्यात असं शिव सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि ते टोक कसं निघलं दाखवलं. ही शिवाजी हा गजांतक आहे. गजांतकाचा प्रसंग आहे. जेव्हा गजासुराचा खूप उन्माद झाला होता. पण या सगळ्या मूर्तीमध्ये माझी आवडीची मूर्ती आहे ती आहे. इथली याला यमांतक मूर्ती म्हणतात. ओके, यमांतक म्हणजे शिवाने यमावरती केलेला हल्ला किंवा यमाचा वध करण्याचा प्रयत्न. का मार्कंडेय म्हणून एक हे होता अल्पवयशी मुलगा होता. मार्कंडेय आय थिंक त्याच्या वडिलांचे ते पण ऋषी होते. त्यांना मूल होत नव्हतं किंवा मग त्यांनी शिवाची पूजा केली, आराधना केली, शिवाला प्रसन्न केली. आणि त्यांनी शिवाने त्यांना 2 ऑप्शन दिले. एक तर तुम्हाला मूर्ख किंवा कमी अक्कल असलेला मुलगा होईल जो दीर्घायुष्य असेल, आणि एक अल्पवयशी मुलगा असेल जो खूप विद्वान असेल. तर त्यांनी दुसरा ऑप्शन निवडला की आम्हाला अल्पवयशी मुलगा हवे आणि तो विद्वान असला पाहिजे. मग तो मुलगा 16 वर्षी मरण पावला आणि 16 वर्षी यम याला त्याला घेऊन आला. यम त्याला 16 वर्षी घेऊन जायला आला. तेव्हा मार्कंडेय हा शिवभक्त होता. त्याने पिंड पकडली आणि शिवाची आराधना केली. तुम्ही तुम्ही बघितलं तर मागे एक बाळ दिसतं छोटंसं, ते शिवाचा पाय झालं त्यात आणि शिवाची आराधना करतो. जो खाली तो माणूस दिसतो तो यम आहे आणि त्या बाजूला यमाचा रेडा दिसतो ना, तो यमाचा रेडा आहे म्हणजे शिव आहे. मग काय करायचं तर यम यम त्याचं काम करत होता. यम बोलला की माझं काम करतो, तेव्हा माझं काम करतो, मी ते माझी ड्युटी करतो. तर तेव्हा मग शिवाने त्यावरती उपाय केला भगवान शंकराने की मार्कंडेय कायम 16 वर्षाचा राहील. हा त्याला मार्कंडेयचा बर आहे. जर पुढच्या वेळेला आलो आपण तर मी काय जास्त अभ्यास करून येईल आणि जास्त माहिती सांगेल आणि जास्त बारकावे सांगेल. आता पहिले थांबूया. आणि माझं नाव आहे सिद्धेश आणि हा होता मंदिराची मुंबईचा भाग शेवटचा. माझं नाव आहे सिद्धेश आणि हा होता मंदिरांची मुंबई सिरीजचा भाग 51वा.